मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 11:30 वाजलेत. आता मी मस्तपैकी रेडी झाले. आज दिवाळी, सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे आणि सगळ्या घरातल्यांतर्फे. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता मी चाललोय फराळ घेऊन भूषणकडे. दिवाळी असते ना, दिवाळी ती घेऊन मी तर चाललोय भूषण भाऊकडं. मस्त बंद करू दे यार, कुठे गेलं ते भरलंय मी सगळं भरलंय मी. बघा पिशवीमध्ये जेवढं पण आहे ना घरामध्ये फराळ सगळा भरला आहे. चकली, चिवडा, लाडू, चकली, चिवडा, लाडू तीनच बनवलं आहे आम्ही. तिला भरलंय. जातो भूषण भाऊकडे त्याला देतो. तुम्हाला तिथून आल्यावर भेटतो. हां हो अण्णा. अण्णा उठा, चहा प्यायचा. चहा प्यायला चला. हो अण्णा, चहा प्यायला चला. चहा प्यायला चला की. नको का? पाहुणे 10 झालेत. आता मी मस्तपैकी गाडी धुवायला आलो आहे. आज छोटी दिवाळी बोलतात आजच्या दिवसाला. मला माहितीनुसार तरी आज छोटी दिवाळी आहे. जाऊ दे, काही नाही तर आवाज लई आहे. आणि पटकन गाडी देतो तू पटकन, कारण गेले गाडी घाण झाली. तुम्ही बघा एकदा, खूप गाडी घाण झाली आहे. दसऱ्याला तिला धुतलीच नाही, मग आज मी तिला धुतो जेणेकरून त्या दिवाळीच्या दिवशी ती चांगली राहील. पटकन धुता, मग धुतल्यावर भेटतो. ओके तर मित्रांनो, मस्तपैकी मी गाडी वगैरे धुतली आहे. बघा एकदा, मस्त शाईन करते आहे गाडी. आता इथल्या हेडलाईटमधलं पाणी मी नाही काढू शकलो, त्या ड्रिल मशीन पाहिजे आणि ती घरी आहे. मस्त ती गाडी धुतली आहे. बघा फुल शाईन करते आहे गाडी, एकदम चकाचक गेली पार. आता एकदम कडक झाली, एकदम भारी. अजिबात घाण नाही कुठं. बघा टायर वगैरे सगळं धुतले तिचे मी, पूर्ण क्लीन केली गाडी मी. आता पटकन मी पण वर जातो, गाडी पार्क केली आहे, घरी जातो. थोड्या वेळात आता भूषणकडे पण जायचं आहे, तर घरी जातो. मग तुम्हाला भूषणकडे गेल्यावर भेटतो. आता वाजलेत संध्याकाळचे 4:20. भूषण भाऊ घरी आला आहे माझ्या, कारण की त्याला करायचं आहे आणि मला करायचं आहे काम, म्हणून तो घरी आला आहे. जे की गाडी संबंधित आहे. गाडीला आम्हाला रंगवायचे पाहिजे असतात ना, गुलाबी सोनेरी रंग मारणारे आम्ही फुल गाडीला. KTM थोडी असते बाय, किती प्रकारच्या बाईक असतात अशा रंगबिरंगी. तू पण करतोय आता जोशवरती. नाही ते नाही रे, म्हणजे गाडीलाच असं गुलाबी बिलाबी करणार ना, आता मस्त एकदम शार्प, एकदम गुलाबी. मग गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. आपण करणार आहे टिकटॉक. नाही नाही बाय मित्रांनो, आता 4:30 वाजलेत. ते करायला जायचं आम्हाला. आता आई आल्या की आम्ही जाऊ. अण्णा तिथं बसलेत मस्तपैकी, चहा वगैरे पिले त्यांनी. आम्ही नाही पिले पण चाय, कारण की का भूकच नाही, आज भूकच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तर कलर मारला जाऊ ना, तेव्हा तुम्हाला दाखवतो. आणि आम्ही पाहतो खोपोलीला कामासाठी नाही, फिरण्यासाठी गेले. स्टार्ट करते आम्ही. हां मित्रांनो, चला आपण करूया स्टार्ट. ओम श्री गणेशाय नमः. थोडा बघ ना, असं जास्त हे वाटतं रे. आता जास्त पडला तिथं, आपण नवीन आहे ना. ते असंच नको राहायला, त्याला विचित्र वाटेल मग. हा बघ ना, अरे तू परत जास्त देतो वाढवतो, कशाला मारतो मग. बस प्लेन करतोय. स्ट्रॉंग आहे. दे इकडं. होय हा.
बरोबर या साईडने तू मारला असेल ना. इथनं पण अशी लाईन. हां बरोबर. कपडा दे कपडा दे. हां कपडा. हा ब्लॉग कधी आलं रे ब्रो? ओ प्रोफेशनल. तर ओके तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे खाली माझ्या बाईकचं काम करायला. बघा त्र्यंबक गाडी सरकते पण फिरत नाही. बाय ती लोक फिरू शकतात रे. चांगलं आहे पूर्ण. त्यासाठी हे आणलं पाहिजे होता. तर मित्रांनो बा त्र्यंबक खोलण्याचा प्रयत्न करतोय पण काय काय वाटत तर नाही खुलेल म्हणून. लई ताकद पाहिजे तेवढी हँड पॉवर आपल्याकडे नाही. पप्पा पाहिजे होते. आता येतील त्यांना 10-15 मिनिटं. बघा मित्रांनो ही माझी बाईक. ह्याच्यावर अजून टोटल खर्च केलाय मी किती 10,500 रुपये तरी खर्च केला असेल. तुम्हाला कुठं वाटतंय काय खर्च केलेला काय वाटतंय? आम्ही दाखवतो कुठं कुठं खर्च केलाय. एवढं ये होत ना कशाला मस्त. ते लाल कलरचं तुम्हाला दिसत असेल ते 3,500 रुपयाचं आहे. परत शॉकअप सर हे पुढचे 2 त्या एक खराब होता तो एक 3,500चा. परत त्याच्या आतल्या स्प्रिंग त्या 300-350 रुपयाच्या 2 स्प्रिंग. नाही एक सिंगलचे स्प्रिंगचे 350 रुपये. आणि फक्त ही डब्बी आहे ना डब्बी ती 1200 रुपयाची आहे. परत ते ब्रेक पॅड आहेत ना हे वाले ब्लॅकवाले ते काहीतरी किती तिचे आणि जे झाले 2100 रुपये झाले खर्च. आता फुल आम्ही आता पेंट करतोय जिथे जिथं जंग लागले तिथे. नंतर भेटूया. आपल्या ब्लॅक मध्ये आणि त्या ब्लॅक मध्ये फरक बघ. याला बोलतात प्रोफेशनल्स आणि अडाणी. लांब ना बघ येते आपण फुल जवळला मारतोय. आता जो कोणी विचारेल ना एवढा डिफरन्स काय ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये. लय फरक रे. यो ब्लॅक हा शायनी ब्लॅक आहे. हा मॅट ब्लॅक आहे. या साईड बारला पण मारा याला पण मारा करून टाका त्याला पण ब्लॅक. अजूनपर्यंत लाईट आली नाही. रात्रीच्या 9 वाजलेत बघा. तिथं आम्ही मेणबत्तीच्या टॉर्चच्या प्रकाशात जेवायला बसतोय. कॅन्डल लाईट डिनर किंवा टॉर्च लाईट डिनर म्हणू शकता. ताट्या भाजी वगैरे द्या तिथं सेट. एकटं सुरुवात करताय तुम्ही. काय जेवणात? चपाती भाजी आणि वडा. मजाच मजा.